हॅलो, नमस्कार. मी स्नेहा, मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आत्ता आम्ही चाललेलो आहे बिट्टूच्या स्कूलमध्ये, कारण त्याचा उद्या बड्डे आहे. पण म्हणजे 25 जुलैला ज्या दिवशी आषाढी एकादशी होती त्याच दिवशी त्याचा बड्डे होता. मग त्या दिवशी सॅटर्डेसुद्धा आलेला होता, त्यामुळे त्याच्या स्कूलला सुट्टी होती. म्हणून मग त्याच्या एक दिवस अगोदरच आम्ही त्याचा स्कूलमध्ये बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलो होतो. तर आम्ही मस्त चॉकलेट्स वगैरे आणले होते आणि इरेझर पण आणले होते मी मुलांना द्यायला. पण तिथे स्कूलमध्ये इरेझर देण्यासाठी अलाउड नव्हते. मग फक्त त्याने चॉकलेट सगळ्यांना वाटून दिले आणि मुलं खूप खुश झाले होते. लहान मुलांचा आनंद याच सर्व गोष्टींमध्ये असतो, जसं की चॉकलेट्स वगैरे सेलिब्रेशन. छोट्या सेलिब्रेशनला पण खूप जास्त खुश होतात ही मुलं आणि त्यांचं काही खूप जास्त डिमांड पण नसते. त्याच्यामुळे मग मस्त एन्जॉय करत होते ते पण सगळे. आणि त्यांचं पण स्कूल सुटायचा टायमिंग झालाच होता, त्यामुळे त्यांचं पण फक्त रिव्हिजन वगैरे चालू होती. आणि मग आम्ही पण घरी निघालो. तर आज बिट्टू व्हॅनमध्ये न येता आमच्यासोबतच घरी आला. मग आम्ही मागं पुढं झालं असतं, घरी त्याला रिसीव करायला कोणी नव्हतं, म्हणून मग आम्ही पण त्याला सोबत आणलं. आणि आता हा तुम्हाला सगळ्यांना हाय करतो. आणि त्याच्या स्कूलमधून ना असं हॅपी बर्थडेचं कार्ड मिळालं आणि मला घरी आल्या लगेच दाखवत होता आणि खूप खुश होता तो. ते कार्ड पण त्याला खूप आवडलं होतं. आणि मग त्यानंतर आम्ही थोडंसं आराम वगैरे केला आणि संध्याकाळच्या टायमिंगला आहोंनी म्हटले की चल आपण जाऊन त्याला सायकल घेऊन येऊ. मला तर सध्या माझ्या तर डोक्यात होतं सायकल सध्या तरी नको आहे, त्याचं थोडंसं अभ्यासावरून दुर्लक्ष होईल वगैरे. पण ते म्हटले जाऊ दे, आत्ता नाही खेळणार तर मग मोठा झाल्यावर खेळणार का. आणि हे खेळण्या वगैरे ह्याच्यात आत्ताच आनंद असतो, त्यामुळे मग ते म्हटले घेऊयात. म्हणून मग आलो आम्ही सायकल घेण्यासाठी. तर नगरमध्येच आलो होतो. मराठा मंदिर असं सायकल दुकानचं नाव आहे. तर तिथं बऱ्याचशा गाड्या वगैरे व्हरायटी होती. आणि त्याला गेल्या गेल्या लगेच तो सायकलवरती बसून बघतोय. थांबा ना, चालू द्या ना, चालू. सीट हँडल पुढे धडक सीट पाठवून सायकल हळूहळू चालू. बरं बिट्टू चल चल बघ. खाली म्हणत केवढीची? 400 अर्धा पॅन्डल मारत असं नवीन मग रात थोडी मारणार आहे. ती कसं खेळत आहे. तुला कोणची आवड? तुझी माहिती तीच तुला कोणची चालवत आली व्यवस्थित सांग. तिच्यात पाय पुरते काय पुरते का? याच्यात पुरते ना. मी घ्यायची का बघा परत चेंज नाही होणार. खाली देऊन त्याला काय त्याचं अजून होतं का सीट खाली? हायवे पाय म्हणा जाणार का? ते मापत बोला काय कसं ट्यूबलेस आहे? हवा टाकत नाही ट्यूबलेस आहे ना इथं हेवी मस्त म्हणून तो काहीतरी म्हणतो. ही छोटी आहे, ही मोठी आहे. हे कशाला घेतं पाणी बॉटल ह्याला पाणी बॉटल येईल ना, त्याला पाणी बॉटल हो काय करायचं तुम्ही तुला हेच आवडलं बघू हेच पाहिजे बस काय का ना एक करा आपल्याला. आणि दुसरी बघा ना आता कोणची थांबते. हे दोन्हीचे फोटो टाकते तिला. हे कसं आहे निघत काय बिट्टूची तर एक फायनल झाली होती आणि मग किट्टूला पण घ्यायची होती. तर श्रद्धा म्हटली की तुम्हीच जाऊन बघा आणि चॉईस करून घ्या. तर मग आम्ही चाललो होतो घ्यायला. तर तिला फोटो वगैरे पाठवले होते आम्ही. मग तिने त्याच्यावरती चॉईस केली. आणि किट्टू कसा एक वर्षाने मोठा आहे बिट्टूपेक्षा, त्याच्यामुळे त्याची थोडीशी मोठी घेतली. काय म्हणतो त्याच्या हाईटनुसार करतील ना ते.
सायकल चालवायची नाही रोज रोज सायकल रोज चालू घ्या सकाळ ही 3:30ला बिट्ट्यावाली आणि ती 4:30ला. नाही ती मोठी नाही हिच्यापेक्षा. ती 5:30ला सांगितली ती. आवडली तुला सायकल? कशी वाटली? छान वाटले. हा खुश आहे का? किती खुश आहे तू? लई एवढं लाजतो का? अगं बाई एवढं लाजतो? खुश आहे ना आता? तू पप्पाला थँक्यू म्हणला का? थँक्यू म्हणायची पप्पाला. घरी गेलं ना पप्पाला म्हणा थँक्यू पप्पा तुम्ही मला सायकल दिली म्हणशील ना आता? एवढं लाजतो काय तू? सायकल कुठे आपली? ठीक आहे. चला फायनली आम्ही सायकल्स घेतल्या. तर एक किट्टूसाठी आणि एक बिट्टूसाठी. तर ह्याची छोटीवाली आहे आणि त्याची मोठीवाली आहे थोडीशी. एक 16 इंची बिट्टूची आहे आणि 20 इंचीवाली किट्टूची आहे. तर त्याची थोडी हाईट जास्त आहे त्याच्यामुळे त्याला मोठीच घेतली. आणि मग त्याचं बिल वगैरे केलं तर बिट्टूची आम्हाला 3,500ला त्यांनी दिली आणि किट्टूची 4,500ला दिली. तर दोन्ही पण आम्हाला वाटलं की परवडले छान, कारण त्यांनी अगोदर खूप रेट सांगितले होते आणि नंतर त्यांनी बरोबर कमी करून दिले. तर आमचं अगोदर असं होतं की दोन्ही सायकल गाडीमध्ये ठेवायच्या. डिक्कीत चेक केलं तर डिक्कीत बसणार नाही असं वाटलं. मग मोठी सायकल बसवली मागे तर ती पण काही व्यवस्थित बसेना. मग त्यानंतर छोटीवाली जी बिट्टूवाली आहे ती गाडीत ठेवली आणि दाजी पण आलेले होते ना, तर मग त्यांच्या मागं मुन्ना सगळी दुसरी सायकल घेऊन बसला होता. आणि मग ते सगळे आता आम्ही चाललो आहे श्रद्धाच्या घरी ही सायकल देण्यासाठी आणि त्यानंतर मग आमच्या घरी जाऊ. तर बिट्टू तर इतका खुश होता की त्याने त्याच्या सायकलजवळच मागं बसला होता. तो म्हटला मला पुढं पण नाही बसायचं आणि इतका खुश होता सायकल घेतल्यामुळं. बिट्ट्या आई सायकल कुठे? फुल खुश आहे ना? जवळच घेऊन बसला ना तू? हा छान दिसती रे. काय काय हो ते दाद्या बघ, दाद्यानी डायरेक्ट खेळायला सुरुवात केली बिट्ट्या. तक दिसला का? तक खेळायला चालू केलं त्यांनी लगेच. मी पण करू का? नाही तू आपल्या घरी गेला. इकडे कर बबी बाय. त्याला पण मोठी झाली मुन्ना. नाही पण ती आपण जे म्हणत होतो ना पाठी गॅप सारखं ते याला पण उरायलं. आम्ही सायकल वगैरे घेऊन आलो. मग दोघांनी पण सायकल उभ्या केल्या. मग आजीने दोघांची पण सायकलची पूजा केली. आणि तसं पण आम्हाला आमच्या घरी पूजा नव्हती करता येणार, कारण आम्हाला विटाळ असल्यामुळे पूजा करता नव्हती येणार. तर मग बिट्टूच्या पण सायकलची इथंच पूजा करून घेतली. आमच्या भाऊबंधांमध्ये माझी एक जाऊ डिलेवरी झालेली आहे ना, त्यामुळे आम्हाला यावर्षी नेमकी आषाढी एकादशीला सुद्धा विटाळ आहे. त्यामुळे यावर्षी उपवास तर धरणार पण पूजा वगैरे करायला आम्हाला जमणार नाही. आणि त्याच दिवशी बिट्टूचा बड्डेसुद्धा आलेला आहे. तर असं सगळं बिट्टूचा आणि स्वीटूचा सुद्धा त्याच दिवशी बड्डे. तर उद्या तुम्हाला तो दुसरा ब्लॉग पण येईल बड्डेच्या दिवशीचा. तर सगळं असं एकत्र आलं होतं ना, खूप दमलो आम्ही. 2-3 दिवस नुसती घाई चालू होती आमच्या मागे. आणि आज फायनली मी फ्री झाले तेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करायला घेतला आहे. तर लेकरं तर इतके खुश होते ना दोघं पण. आणि दोघं पण एकदम बाय चान्स मॅचिंग पण झालेले आहेत. म्हणजे एकदम असं माहीत पण नव्हतं की दोघं सेमच कलरचे शर्ट घालणार आहेत आणि दोघांनी सेमच घातला होता. आणि मग त्यानंतर पूजा करेपर्यंत सुद्धा त्यांना दम निघत नव्हतं. त्यांना वाटत होतं आम्ही कधी ते
सायकल खेळतोय आणि कधी नाही. सायकल बरोबरच आजीने औक्षणसुद्धा केलं दोघा जणांचं आणि मग त्यानंतर मग त्यांना त्या सायकलवरती चक्कर मारायची होती, पण तरी त्यानंतर चाकाची वगैरे टायरची पूजा राहिली होती तर मग त्यात ते पण करून घेत होते. आणि त्यानंतर हे दोघं जण जी सुटले ना तर बिट्टूला तरी आम्ही कसं बसं समजून सांगून सायकल गाडीमध्ये ठेवली, पण किट्टू तर खूप वेळ खेळत होता घरी. आणि मग त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो आणि घरी आल्यानंतर पण ह्याचं गिफ्ट्स वगैरे खूप सारे गिफ्ट्स आणले होते त्याला, तर त्याचे पण आम्हाला त्याला सरप्राईज द्यायचं होतं, त्याचं पण व्हिडिओज वगैरे काढायचे होते. तोपर्यंत मग आम्ही इथं पण यांचे फोटोज वगैरे काढून घेतले आणि एकदम असे हिरोसारखे दिसत होते ना दोघं, खूप सुंदर दिसत होते. त्यानंतर कशी बशी बिट्टूची सायकल ठेवून दिली आम्ही आणि घरात आलो तर त्यांनी चहा पिण्यासाठी आग्रह केला, म्हणे 5-10 मिनटं थांबा, चहा घेऊन जा. मग तोपर्यंत स्वीटूला घेऊन बसले होते मी आणि ती पण खूप छान शांत बसली होती माझ्याकडं आणि खूप छान वाटत होतं मला सुद्धा. आणि ते उरकल्यानंतर आम्ही घरी आलो आणि याच्या पुढचा व्हिडिओ आता तुम्हाला मी उद्या शेअर करेल. तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.